नमस्कार. मी स्वाती मुकुंदिले. मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज नवरात्रीचा 4था दिवस. या दिवशी देवी कुष्मांडा देवीचे स्मरण केले जाते. सूर्यलोकात वास्तव्य असणाऱ्या, दैदिप्यमान क्रांती असणारी आणि मातृभावनेचे प्रतीक असणारी अशी ही कुष्मांडा देवी. कुष्मांडा म्हणजे कोहळा, कु म्हणजे लहान, कुष्म म्हणजे उबदार आणि अंड म्हणजे देवीचे बीज. थोडक्यात कुष्मांडा म्हणजे मातेचे उबदार उदर होय. लेकराचे संगोपन करणारी, प्रसंगी त्याची ढाल बनून राहणारी आई म्हणजे अष्टभुजा देवी कुष्मांडा होय. या कुष्मांडा मातेचा अंमल आपल्या शरीरातील अनाहत चक्रावर असतो, जे आपल्या हृदयाशी निगडीत असते. एकमेकांना छेदणारे 2 त्रिकोण आणि त्याच्या भोवती असणाऱ्या 12 पाकळ्या म्हणजेच अनाहत चक्र होय. वर जाणारा त्रिकोण म्हणजे शक्ती होय आणि त्याला छेदून खाली येणारा त्रिकोण म्हणजे शिव होय. आपल्या शरीरातील अनाहत चक्र हे आपल्या शरीरातील जागृत अवस्था होय. आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात, पण त्याचा ओरखडा आपल्या मनावर उमटू न देता भूतकाळाच्या सावलीत वर्तमान काळ झोकाळू न देणं हे निरोगी मनाचे, पर्यायाने अनाहत चक्र उत्तम रीतीने कार्यरत असण्याचेच लक्षण होय. या अनाहत चक्रावर अधिराज्य करणारी, लेकराचे संगोपन करणारी, त्याची ढाल बनून राहणारी आणि निरपेक्ष प्रेमाचा मातृस्वरूप संदेश देणाऱ्या अष्टभुजा माता या कुष्मांडा देवीला मी वंदन करते.